प्रथिनांनी समृद्ध असलेले हे आप्पे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत, शिवाय चवदार देखील आहेत। मोड आलेले मूग घेतले, त्यामध्ये आलं, मिरची, जिरे घातले, 2 चमचे घरचं घट्ट ताजं दही घातलं। दही खूप जास्त आंबट नसावं। यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि डोसा इडलीचं जसं आपण बॅटर बनवतो त्याप्रमाणे हे मिक्सरला दळून घेतलं। यामध्ये घातले 2 ते 3 चमचे चणा डाळीचं पीठ, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याने बाइंडिंग खूप छान येतं। हे मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवूया। हे आप्पे आणखीन पौष्टिक आणि चवदार होण्यासाठी इथे मी पॅन मध्ये थोडंसं नारळाचं तेल घेतलं, त्यामध्ये तुकडा काजू घातला, 1 चमचा तीळ घातले, छान ह्याला परतून घेतलं। थोडंसं हिंग घातलं, थोडीशी हळद घातली, पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्या आवडीनुसार भरपूर अशा भाज्या घालून घ्यायच्या, व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। भाज्या खूप जास्त परतायच्या नाही, कारण जेव्हा आपण आप्पे करणार ना त्यामध्ये देखील या भाज्या शिजल्या जातात। भाज्या थंड झाल्यानंतर या मिश्रणामध्ये घातल्या, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा खाण्याचा सोडा घातला, व्यवस्थित मिक्स करून घेतलं। गरमागरम आप्पे करण्यापूर्वी मस्त हिरवीगार नारळाची चटणी करून घेऊया। त्यासाठी ओला नारळ, लसूण, मिरची, भरपूर असा पुदिना, कोथिंबीर, 2 चमचे पंढरपुरी डाळ, अर्धा लिंबू पिळून घेतला, चवीनुसार यामध्ये मीठ घातलं, गरजेनुसार पाणी घातलं आणि चटणी हिरवीगार राहण्यासाठी बर्फाचा एक खडा घातला। आता हे मिक्सरला छान वाटून घेतलं। पहा, मस्त हिरवीगार चटपटीत अशी आपली ही पौष्टिक नारळाची चटणी तयार आहे। आता आप्पे करून घेऊया। त्यासाठी मी अगदी थोडंसं तेल ब्रशनी आप्पे पॅनमध्ये लावून घेतलं, 1 चमचा बॅटर या आप्पे पॅनमध्ये घातलं, वरून थोडंसं तेल घातलं आणि झाकण ठेवून 5 मिनिट ह्याला छान वाफू दिलं। आता एक बाजू झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील आप्पे आपल्याला हे छान मस्त खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। पहा झालेत की नाही मस्त, इतके पौष्टिक आहेत। वजन कमी करण्यासाठी हे आप्पे खूप जास्त फायदेशीर आहेत। तर वेट लॉस जर्नीसाठी हे आप्पे किती फायदेशीर आहेत त्याचे डिटेल्स मी कॅप्शनमध्ये दिलेले आहेत, एकदा नक्की चेक करा। आणि माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हालाही सामील व्हायचं असेल तर चॅनेलला फॉलो करा।